नमस्कार मंडळी मी बबनराव पाटील. फ्लाइंग मुवमेंट उडता उडता हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला आता माहिती आहे सध्या सेलिब्रिटीचे आपण व्हिडिओज बनवतोय. हेमा मालिनी झाल्या, श्रीदेवी झाले, विवेन रिचर्ड झाले, अरविंद कालीचरण झालेले आहेत. आता हे सगळे दिग्गज आहेत, पण नितीन दादा आपले मराठमोळे क्रिकेटर पण आहेत ना, ते भेटले की नाही? अर्थातच. तर बाबा त्यांच्या गमती जमती आम्हाला सांग. नक्की नक्की. नमस्कार, सर्वांचं स्वागत. तसे आपले बरेच मराठमोळे म्हणजे काय, त्यांनी सगळं गाजवलं ना, अख्खं विश्व गाजवलंय. माझे आवडते सगळे खेळाडू आहेत ते. दिलीप वेंगसरकर, मोहिनी रमणनाथ ह्याचे, पण तरी सुद्धा मोहिनी रमणनाथ, नंतर संजय मांजरेकर होता, प्रवीण आमरे, रती महारथी, हे लोक मला भेटले. पण अशी इंटरॅक्शन मिळाली त्यांना मला नंतर कळलं की ते आहे, ते असं उशिरा कळलं. पण एका फ्लाईटला संदीप पाटील होते, फर्स्ट क्लासमध्ये बसले होते आणि ते नैरोबीला चालले होते, कारण ते नैरोबीला कोचिंग करत. तर संदीप पाटील सर्वांना माहिती आहे की आता तुम्ही बघता T20 मध्ये आत्ताच आपण नुकताच T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यात सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा आणि दुबे आणि संजू सॅमसन, ईशान किशन हे लोक जशी फटकेबाजी करतात अशी फटकेबाजी संदीप पाटील त्यावेळेस टेस्ट मॅच मध्ये करायची. आणि त्याची ती 174ची जी ॲडलेटची इनिंग आहे आणि ती अशीच आहे, आणि ती कोणाच्या अगेन्स्ट आहे तर लिली पॅस्को आणि हॉक सारख्या ग्रेट बॉलर्सच्या अगेन्स्ट त्यांनी अक्षरशः धुलाई केली होती त्यावेळेस. पण नुसती धुलाई नव्हती ती, म्हणजे इकडे मारला बॉल आणि तिकडे असं नाही, तर इतक्या पद्धतशीर मारले होते की सुनील गावस्करांसारख्या महान फलंदाजाने सुद्धा त्याला क्लासिक मध्ये मान्यता दिलेली आहे, म्हणजे ती 174च्या इनिंग मध्ये. असे संदीप पाटील मला जेव्हा भेटले ना, त्यावेळेस काय झालं होतं ना की सचिन ची 33 शतकं झालेली होती. अच्छा, 33, क्या बात आहे. आता सर ब्रॅडमन यांचा 29चा रेकॉर्ड होता, आणि तो फक्त एकाच क्रिकेटरने तो मोडला होता, आणि ते म्हणजे सुनील गावस्कर, बरोबर, त्यांचा 34 होता. आता सचिन 33 वर आल्यानंतर एक काढली असती किंवा 2 काढले असते तर रेकॉर्ड मोडला असतं. द रेकॉर्ड्स आर मेंट फॉर ब्रेकिंग ओनली. पण झालं होतं काय की 33 वर आल्यानंतर तो काहीतरी त्याचा स्कोरच होत नव्हता अशा वेळेस. तर त्यावेळेस एक असे रात्री 10-10:30 एक ज्योतिषी आले, दाराची बेल वाजवली. आम्ही बोललो नव्हतो, स्वतःहून आले, आणि त्याने काय गणिती आकडे बिकडे मांडून वगैरे त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असे ग्रह आहेत आणि असं हे आहे, आणि ह्याच्यामुळे सचिन रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या पासून वंचित राहील आणि इथेच थांबेल, 33 वरच थांबेल. तर मला खूप वाईट वाटलं आणि निराश झालो मी. म्हटलं एवढा इथपर्यंत आला आणि असं आत्ताच गेम संपाव त्याचा. मग त्यावेळेसची गोष्ट आहे. तर ते मी संदीप पाटील यांच्यासमोर सहज बोलून गेलो, म्हणजे खंत व्यक्त केली बोलता बोलता. तर संदीप पाटीलने काय ते बिनधास्त हात केसावरून फिरवून मिळाले, चेचे असलं काय ऐकू नकोस म्हणाले. अजून हात सध्या बॅट पॅच चालू आहे आणि तो प्रत्येक खेळाडूला त्यातनं जावं लागतं. सध्या बॅड पेच आहे, पण 10 ते 15 शतकं तो अजून नक्की मारतो. मी लिहून देतो तुला, जसं संदीप पाटील म्हणाले. आणि संदीप पाटील यांचं ज्योतिष खरं ठरलं. त्या ज्योतिष शास्त्रज्ञांचं ज्योतिष खोटं ठरलं त्यावेळेस. मग मी संदीप पाटील यांच्यासोबत बोलायला लागलो की आत्ताच्या वनडेच्या मॅचेसमध्ये, लिमिटेड ओव्हरच्या मॅचेसमध्ये तुम्ही पाहिजे होतात. ते काही मॅचेस खेळले ते, पण आता आले असते तर मजा आली.
तर ते सौम्यपणे हसले आणि कुठून तरी मला सुचलं, म्हटलं आज 50 ओव्हर्सचा जमाना आहे, आता ते लिमिटेड म्हणता म्हणता ते 20 वर पण येतील. हो. ते चक्रावून गेले, माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागले. पण याच्यामुळे कारण काय होतं की 89 साली सचिनने जेव्हा पाकिस्तान विरुद्ध डेब्यू केला, हो, तेव्हा टेस्ट मॅचेस नंतर त्यांनी पेशावरती मॅच होती, आठवत तुला? हो हो हो, चांगलेच. फुल स्टेडियम होतं आणि त्यावेळेस पाऊस पडला होता आणि ते पाऊस पडलेला असल्यामुळे ती मर्यादित केली होती. मर्यादित केली आणि 20 ओव्हरची ठेवली होती. त्यात सचिनने महान अब्दुल कदीर यांना 4 लागवड 6 मारले होते आणि त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने टाळ्या वाजवून हे केलं. ह्याला म्हणतात खरी खिलाडू वृत्ती. तर त्या पेशावरला ते T20 ही माझ्या मते ही पहिली अनऑफिशियल T20 म्हणता येईल. ओके, अगदी बरोबर. तर म्हणून माझ्या डोक्यात ती कल्पना आली, म्हटलं उद्या 20 मॅचेस सुद्धा जमाना चालू होईल 2020. त्यांना ते जरासं थोडंसं खटकलं म्हणण्यापेक्षा ते म्हणाले हे जरा अतिच झालं, असं त्यांच्या चेहऱ्याचा भाव होता. मग आम्ही निरोप घेतला. मी उगाच जीप चावली, म्हटलं उगाच काय ते आपण बोलून गेलो जास्ती. हे थोडक्यात मराठी भाषेमध्ये माती खाली. पण आजच्या जमान्यात बघशील ना, माझं खरं ठरलं. संदीप पाटील चक्रावून त्यांना आठवला असेल हा प्रसंग, ते चक्रावून गेले. ते ह्याला कसं आधी कळलं हे आजचा जमाना T20चाच आहे. अशा रीतीने संदीप पाटील यांची ही गोष्ट इंटरॅक्शन झाली म्हणून मी तुम्हाला सांगितली. पण आता जर एक नाव मी तुम्हाला सांगितलं नाही ना, तर हे सगळं क्रिकेटच्या बद्दलचं एपिसोड आहे ना, तो अपूर्ण राहील. आणि ते नाव म्हणजे विक्रमादित्य सुनील मनोहर गावस्कर. आणि इथेही त्याने विक्रम केला. कसा तर मी त्यांनाही बोललो एकदा, तुम्ही विक्रम केला इथे, तर ते पण चक्रावून गेले. इथे कसला विक्रम? तर म्हटलं आतापर्यंत मला बाकीचे जे क्रिकेटर्स भेटले ते एक एकदाच भेटले, तुम्ही चौथ्यांदा भेटतात तिथे. आणि ते बरोबर प्रत्येक वेळा त्यांच्या बरोबर मार्शनील त्यांच्या पत्नी पण असायच्या. आणि इतकं अस्खलित इंग्रजीमध्ये त्यांचं ते कॉमेंट्री जगभर इतकं सुंदर विश्लेषण करतात. पण गावस्करांचं एक वैशिष्ट्य आहे की ते फ्लाईट आले की माझ्याशी पहिला त्यांचा शब्द असतो, काय कसा आहेस रे? आणि मराठीतून आम्ही संवाद साधतो. इव्हन मार्शनील सुद्धा माझ्याशी मराठीतून बोलायचे. तर एके दिवशी मी सुनील गावस्करांना विचारलं, त्यावेळेस आपले 2 सर्वोत्तम फलंदाज होते, ते म्हणजे सुनील गावस्कर आणि विश्वनाथ. एक सायन्स होतं आणि एक कला होती. विश्वनाथ यांची नाजूक स्क्वेअर कट लेट कट होती, नंतर अशी एक फ्लिक असायची, नजाकत कला होती ती. आणि गावस्करांची कशी स्ट्रेट बॅट आणि व्ही मध्ये त्यांचे सगळे शॉट्स असायचे, तंत्रशुद्ध एकदम सायन्स. म्हणून मी त्यांना विचारलं, म्हटलं विश्वनाथ बद्दल तुमचं मत काय? कारण गावस्करांच्या तोंडून ऐकणं म्हणजे समथिंग स्पेशल ना. गावस्करांनी अतिशय मन लावून सांगितलं. ते म्हणाले की एकदा आम्ही दोघे जण खेळत होतो, मी नॉन स्ट्राईक एंडला होतो आणि विश्वनाथ बॅटिंग करत होतो. विश्वनाथ अदरवाईज तसे शांत म्हणून ओळखले जातात, पण यावेळी विश्वनाथ माझ्याशी बोलत होता. ते बोलत होते, मला सांगत होते 22 यार्डवरून ऐकू जाईल इतकं मोठ्याने तो बोलत होता. माझं लक्ष होतं त्या बॉलरनी स्टार्ट घेतला, मी त्या बॉलरकडे बघत होतो. बॉलर रनअप करत इथपर्यंत आला तर विकेट पर्यंत, आणि मी ते सगळं बघत होतो आणि विश्वनाथकडे बघितले. विश्वनाथ माझ्याशीच बोलतायत ना, अजून माझ्याकडे बघत. त्या बॉलरने बॉल टाकला आणि थोडा ऑफला तो स्विंग झाला. त्यावेळी विश्वनाथ माझ्याकडे बोलून बघत होते, आपलं बोलत होते. आणि तो बॉल त्यांनी फक्त असं स्क्वेअर कट केला आणि ते 3 स्लिप आणि गली त्याच्यातनं तो मार्ग काढून सरळ पार गेला, सीमा पार. मी ते तिथपर्यंत बघत राहिलो, आश्चर्याने थक्क झालो. आणि विश्वनाथकडे बघितलं तर विश्वनाथ अजूनही त्या बॉलकडे पण बघत नव्हता, त्या बॅट्समॅनकडे आपलं बॉलरकडे पण बघत नव्हता.
माझ्याशीच बोलत होतास आणि त्यांनी फक्त जाता जाता न बघताच अशी टप्पल मारली होती त्याला आणि बॉल सीमा पार, म्हणजे जिनियस. तर ह्याला म्हणतात खिलाडू वृत्ती. तर हे क्रिकेट जे असतं ना, हे क्रिकेट आपल्याला खिलाडू वृत्ती शिकवतं. गावस्करांचं एक स्वतः त्यांनी एक गाणं पण म्हटलेलं आहे गावस्करांनी. हो, गाणं म्हटलंय त्याने, ऍक्टिंग केली आहे मराठी चित्रपटामध्ये, ऍक्टिंग पण केली आहे. प्रेमाची सावली, जर मी चुकत नसेल तर. प्रेमाची सावली, येस. त्या गाण्याचे बोल मला आता या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आता कसं असतं की क्रिकेट हे आपल्या जीवनाशी इतकं निगडीत आहे की 11 जण एका खेळाडूला बाद करण्यासाठी टपलेले असतात. आपल्याला 10 संकट असतात ऍट ए टाइम आणि आपल्याला त्यांच्याशी सामना करायचा असतो. एकाग्रता लागते. त्याचवेळेस स्टेडियम मध्ये लाखो लोक असतात, इतर आजूबाजूला पण लोक असतात आणि आपल्याला आपली विकेट जाऊ द्यायची नसते. त्यासाठी आपल्याला ते बरंच आशा, निराशा, नंतर अपेक्षा असतात, अपेक्षा भंग, जय पराजय, या सर्वांना खिलाडू वृत्तीने तोंड देऊन आपण आपली विकेट आपल्याला राखावी लागते. तर ह्याला ही जी खिलाडू वृत्ती आहे ही एक ऍटिट्यूड आहे. बरोबर आहे. त्याला विजिगीषू वृत्ती म्हणतात. तर क्रिकेटमधून आपल्याला ही खिलाडू वृत्ती मिळते. तर सर्व आपल्या प्रेक्षकांना मी हीच शुभेच्छा देतो की त्यांनी पण ही खिलाडू वृत्ती स्वीकारावी, विजिगीषू वृत्ती स्वीकारावी आणि या आपली विकेट कधी जाऊ न देता आनंदाने हे जीवन खेळत राहावं. क्या बात आहे, क्या बात. बॉर्न वॉइस. मंडळी, नितीन दादाने जाता जाता एक खूप चांगला मेसेज दिला आणि खरंच आपल्या आयुष्याचं तसंच आहे की सध्याची जी यंगस्टर मुलं आहेत नशेच्या याच्यामध्ये किंवा आणखीन अनेक गर्ततेमध्ये ते वाहत जातात, तर क्रिकेट एकच शिकवतं की तुम्ही विकेटवर उभे राहा, रन आपोआप मिळतात. सगळेच काही चांगले बॉल नाही मिळत. एखाद्या वेळी तुम्हाला हॉकवॉली मिळते, फुल टॉस मिळतो, बाउन्सर मिळतो, मग तो बॉल निवडायचा आणि छक्के चौके मारायचे असते, पण आपली विकेट जाऊन देता कामा नये, हे क्रिकेट शिकवतात. मंडळी, गावस्कर सरांना भेटला, पाटील सरांना भेटला, आता पुढे नितीन दादाच्या खजिन्यात काय काय मला माहित नाही. तूर्तता आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद. अनुज्ञा असावी. नमस्कार.